समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री विठ्ठल रुक्माई नमहा. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण वारकरी परंपरेतील एक अतिशय पवित्र विषय जाणून घेणार आहोत. तुळशीची माळ का घालतात आणि तिचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? वारकरी परंपरेत तुळशीची माळ भक्ती, नामस्मरण आणि सात्विक जीवनाचे प्रतीक मानली जाते. या विषयी उपलब्ध धार्मिक परंपरा आणि सर्वसाधारण माहितीच्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुळशीची माळ ही केवळ गळ्यात घालण्याचा अलंकार नाही, तर ती भक्ती, श्रद्धा आणि सात्विक जीवनाचे प्रतीक मानली जाते. पण वारकरी परंपरेत तुळशीची माळ का घालतात? तिचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? चला जाणून घेऊया. तुळशीचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री विठ्ठल यांच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष स्थान आहे. अनेक भक्त श्रद्धेने तुळशीची पूजा करतात आणि पूजेत तुळशीची पाने अर्पण करतात. तुळशीची माळ का घालतात? तर वारकरी परंपरेत तुळशीची माळ धारण करणे हे भगवान श्री विठ्ठलावरील भक्ती, नामस्मरण आणि सात्विक जीवन जगण्याच्या संकल्पाचे प्रतीक मानले जाते. ही माळ भक्ताला सदैव भगवानांच्या स्मरणात राहण्याची प्रेरणा देते. मंडळी, तुळशीच्या माळेचे आध्यात्मिक महत्त्व ते कसे? ते म्हणजे तुळशीची माळ ही भक्ती, नम्रता, संयम आणि सदाचार यांचे प्रतीक मानले जाते. वारकरी परंपरेत अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की तुळशीची माळ धारण केल्याने मन नामस्मरणाकडे अधिक एकाग्र होते आणि भक्तीची जाणीव सतत जागृत राहते. तुळशीची माळ आणि आचरण. मंडळी, तुळशीची माळ धारण करणे म्हणजे केवळ माळ घालणे नव्हे, तर चांगले विचार, चांगले आचरण आणि भगवानांच्या नामस्मरणाचा प्रयत्न करणे. वारकरी परंपरेत सत्य, दया, नम्रता, परोपकार आणि हरिनामाला विशेष महत्त्व दिले जाते. पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुळशीची माळ धारण करण्याची पद्धत किंवा दीक्षा याबाबत वेगवेगळ्या गुरु परंपरांमध्ये काही भिन्न प्रथा असू शकतात. म्हणून आपल्या गुरु किंवा परंपरेचे मार्गदर्शन घेणे अधिक योग्य मानले जाते. तुळशीची माळ ही केवळ मण्यांची माळ नसून ती श्रद्धा, भक्ती आणि सात्विक जीवनाची सतत आठवण करून देणारे एक पवित्र प्रतीक आहे. विविध गुरु परंपरा किंवा संप्रदायानुसार तुळशीची माळ धारण करण्याच्या काही पद्धतींमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या गुरु किंवा परंपरेचे मार्गदर्शन घेणे नेहमीच योग्य ठरते. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. गणगण गणात बोते. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा गणगण गणात बोते लिहायला विसरू नका.